योजना जी काढली, खरं तर सरकारचं आम्ही अभिनंदन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफी योजनेला दिलं, पण त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकल्यात आणि त्या अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठेतरी महामानवाच्या नावाचा अपमान होतोय असं आमचं मत आहे. आणि मग पंढरपूरला आंदोलन जेव्हा तिसऱ्या दिवशी गेलं, प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लोकांकडनं त्या आंदोलनाला मिळत गेला, त्यावेळेस महाजन साहेब तिथं आले मंत्री म्हणून आणि त्यांनी सरकारच्या वतीने शब्द दिला. आणि तो शब्द देत असताना मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर ते बोलले, आमच्या समोर मीडिया समोर ते बोलले. आणि ती चर्चा झाल्यानंतर असं ठरलं होतं की 22 जूनला जे आपलं अधिवेशन सुरू होते त्याच्या आधी तुमच्या बरोबर आम्ही बसू, तुमच्या अडचणी समजून घेऊ, कुठल्या कुठल्या अटी आपल्याला काढता येईल ते आपण नक्कीच काढू असं आम्हाला आश्वासित केलं, ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये. पण दुर्दैव असा आतापर्यंत आम्हाला कुठलाही निरोप आला नाही. त्याचा अर्थ एकच निघतो की पंढरपूरच्या भूमीमध्ये शेतकऱ्यांना खोटा शब्द हा सरकारकडनं दिला गेला आणि त्याचा निषेध म्हणून व शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही येणाऱ्या 29 जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणार आहोत. अन्नत्याग आंदोलन नसणारे, त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणारे आणि त्याच वेळेस या अन्नदात्यासाठी आम्ही रस्त्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये केंब्रिज चौकामध्ये तिथं आंदोलन करणार आहोत. आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं, आमची मागणी एवढीच आहे की ज्या जाचक अटी आहेत ज्याच्यामध्ये 2019चा लाभ घेतलेले शेतकरी त्यांना फक्त 50,000चाच लाभ दिला जाणार आहे. एक तर 2019ची अट काढा आणि त्याच्याच बरोबर तुम्ही 50,000चं लिमिट जे ठेवलंय ते 2 लाखापर्यंत घेऊन जावा असं आमचं मत आहे. रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 25, 26, 26, 27ची जी अट टाकली ती सुद्धा अट काढण्यात यावी अशी आमची मागणी आहे. तिसरी मागणी जी आमची महत्वाची आहे ती आहे पीक विमा जो शेतकऱ्याला मिळत होता, दुर्दैवाने आज तो मिळत नाही. तो 1 रुपयाचा पीक विमा योजना त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करून 4च्या 4 ट्रिगर परत आणून आमच्या शेतकऱ्यासाठी ते आणण्यात यावी अशी मागणी आपण करणार आहोत. आणि सरकारला अजून एक गोष्ट सांगायचं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला तर हे सरकारला परवडणार नाही. ते फक्त आंदोलन आहे आणि जर दबाव आणला गेला, जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर कदाचित उद्या जाऊन त्या तारखेला आम्ही जेल भरून आंदोलन सुद्धा तिथं करू शकतो. त्यामुळे साधी सोपी मागणी आहे. आमच्या या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्या मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी आमची तिथं प्रमुख मागणी असणार आहे. तो विषय महत्वाचा आहे. कायमस्वरूपी शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपल्या या शेतकऱ्यांना पिकवलेल्या पिकाला तिथं चांगला भाव मिळाला पाहिजे. पण ते विषय येत्या काळामध्ये आपल्याला हाताळावे लागतील. आता प्रामुख्याने प्रश्न एवढाच आहे की कर्जमाफी जी सरकारकडनं दिली गेली त्याला देण्याचं कारण एवढंच होतं, 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्याला त्याच्या पिकाला तिथं हमीभाव न मिळाल्यामुळे, खताची किमती वाढल्यामुळे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे खर्च वाढला, उत्पादन कमी झालं आणि त्यात शेतकरी अडचणीत आला. म्हणून कर्जमाफी ही सरसकट असणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर एक उदाहरण आपल्या बीड जिल्ह्याचं द्यायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी पुत्र फाउंडेशनच्या अंतर्गत एक लढा लढला जातो. याच्यात बरेच काही डॉक्युमेंट आमच्यापर्यंत आलेले आहेत. हे डॉक्युमेंट आमच्यापर्यंत आलेले आहेत. याच्यात 2020ला जो विमा खऱ्या अर्थाने विमा कंपनीने दिला गेला पाहिजे होता तो आपल्या या जिल्ह्याचा 850 कोटी रुपयाचा विमा आहे. पण त्या बाबतीत कुठेही पाठपुरावा सरकार लेवलला झाला नाही. ही फाउंडेशन व सामान्य शेतकरी या विषयासाठी कोर्टामध्ये लढत आहेत. केंद्र सरकारकडनं या बाबतीत स्पष्टीकरण आलेलं आहे. हा विषय राज्य सरकारचा आहे, पण राज्य सरकारकडनं अजूनपर्यंत त्या पद्धतीचं पत्र हे कोर्टात दिलं गेलं नाही.
त्यामुळे 2020चा 850 कोटीचा विमा हा आपल्या इथं असणाऱ्या बीडच्या शेतकऱ्यांचा दुर्दैवाने अडकलेला आहे. तो सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे. आम्ही त्या पाठपुराव्यामध्ये 100% तिथं असणार आहोत. आणि एक उदाहरण द्यायचं की जे ट्रिगर आहेत ते काढल्यामुळे 2023ला 496 कोटी आपल्या या जिल्ह्यामध्ये आले होते, 2024ला 398 कोटी आले होते आणि 2025ला आपल्या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान अतिवृष्टी झाल्यामुळे झालं असताना सुद्धा 1 रुपया सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आलेला नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून ही जी पीक विमा योजना आहे ती परत एकदा योग्य पद्धतीने 4च्या 4 ट्रिगर लागू करून हे राबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे. काय झालंय, काही मोठ्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून 14 पासून 18 पर्यंत या पीक विमा योजनेमध्ये नक्कीच तिथं भ्रष्टाचार झाला. 100% शेतकऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही. काही ठराविक तालुक्यामध्ये, ठराविक गावामध्ये हा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. पण मग 4 लोकांनी भ्रष्टाचार केला, काही नेत्यांनी याच्यातून पैसा कमवला. यासाठी 99% जी संख्या, लोकसंख्या या जिल्ह्याची, सर्व जाती धर्माची, त्याला कशाला आपण अडचणीत आणायचं. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक काही गावांमध्ये डाळिंब पीक नसताना सुद्धा डाळिंबाचं पीक दाखवलं गेलं आणि त्याच्यात पैसा काढला गेला. आणि मग कुठं ना कुठेतरी अशा गोष्टी ठराविक लोकांनी केल्या, ठराविक नेत्यांनी त्या गोष्टीला पाठबळ दिलं. म्हणून दुर्दैवाचं बीड जिल्ह्याचं नाव हे कुठेतरी खराब झालं आणि त्याचा फटका इथं असणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आमचं मत आहे की जे काय 200-300 कोटी रुपये का 500 कोटी रुपये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्या लोकांना पकडा, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण 99% गरीब शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो मात्र त्या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर 2020ला जो विमा त्यांना 850 कोटीचा या जिल्ह्याला मिळाला पाहिजे तो मिळवण्यासाठी शेतकरी फाउंडेशन काम करते. त्यांच्याबरोबर आम्ही भक्कमपणे राहणार, सरकारला जाब विचारणार. ते 850 कोटी रुपये 2020चे का नाही आले आणि ते आलेच पाहिजे. त्याच्याच बरोबर हे जे काही ठराविक लोकांमुळे या जिल्ह्यावर अन्याय होतो तो याच्या पुढे होणार नाही याची दक्षता आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून सर्व 99% शेतकऱ्यांबरोबर भक्कमपणे उभा राहून त्यांच्या या लढ्यामध्ये त्यांना साथ देणार. आम्ही जाब विचारतोच आहे ना. बीड जिल्ह्याचं नुकसान गेल्या वर्षी 2025ला कसं झालंय तुम्ही बघा. बीड जिल्ह्यामध्ये 7,87,000 हेक्टरवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झालं. जर पीक विमा लागू झाला असता, 4च्या 4 ट्रिगर असले असते, इथे असणाऱ्या गरीब शेतकऱ्यासाठी 2400 कोटी रुपये आले असते. 2400 कोटी. हा विषय संदीप भैयांडी सुद्धा अधिवेशनामध्ये घेतला, आम्ही घेतला. 4 ट्रिगर कृपा करून तुम्ही काढू नका हे आम्ही सांगत होतो. मी जिल्ह्यात आलो होतो, संदीप भैया आमचे जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर शेतकऱ्यापाशी गेलो, हे सगळं समजून घेतलं आणि सरकारने जाहीर किती हजार कोटी केले होते, 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं. शेतकऱ्याच्या हातामध्ये किती आले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये? 11,000 कोटी. बाकी 20,000 कोटी कुठे गेले? ते असे गेले की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं विमा कंपन्यांकडनं तुम्हाला 15,000 कोटी मिळवून देतो. या राज्यामध्ये विमा कंपन्यांकडनं 300-400 कोटी फक्त आलेले आहेत, बाकी 1ही रुपया आलेला नाही. विमा कंपन्यांचा गेल्या वर्षीचा नफा जर बघितला 7,500 कोटी रुपयाचा नफा विमा कंपन्यांचा तिथं झालेला आहे. त्यामुळे फसवलंय पूर्णपणे, आपल्या या जिल्ह्याला फसवलंय, या राज्यातल्या शेतकऱ्याला फसवलंय, अतिवृष्टीच्या वेळेस सुद्धा आणि या कर्जमाफीच्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला फसवलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे. याच्यातच अजून एक महत्वाचा विषय जो आत्ताच आम्हाला
या पीक विम्याच्या बाबतीत आणि त्याच्याच बरोबर कर्जमाफीबद्दल कळलेला आहे. तर इथं काही ठराविक बँका आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक नावाची बँक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे. काय पत्र लिहिलंय? 2024 का 25 मध्ये 2024 मध्ये आरबीआयचा एक सर्क्युलर काढला गेला होता. त्या सर्क्युलरमध्ये नमूद केलं होतं जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना तिथं कर्जमाफी जशी इतरांना होती तशीच तिथं केली जाणार. म्हणजे काय, 2 लाख रुपयाची कर्जमाफी जर जाहीर झाली, ज्यांचं कर्ज थकीत आहे, तर रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये मिळणार असा त्याचा अर्थ निघतो. आणि त्याच्यात लोकांनी इतर लोकांकडनं उसने पैसे घेऊन ते भरले आणि ते भरत असताना 24-25 मध्ये ते रेग्युलर राहिले, पण 23-24 मध्ये ते रेग्युलर नाहीत. आणि नवीन जी आर जर आपण बघितला 22-23, 23-24, 24-25, 25-26 सुद्धा, 26-27 मध्ये सुद्धा यातले रेग्युलर असणं महत्वाचं आहे. त्यामुळे हे शेतकरी जे 20 ते 30% आहेत, खास करून मराठवाड्यातले आहेत, या बँकेच्या अंतर्गत ते दुर्दैवाने न रेग्युलर कर्जमाफीमध्ये सुद्धा बसणार, न थक बाकीदार असल्यामुळे त्या योजनेमध्ये सुद्धा बसणार. असे लाखो शेतकरी मराठवाड्यामध्ये वंचित राहण्याची शक्यता आहे. याचा अभ्यास आम्ही करत आहोत. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर एसबीआय सारख्या आणि इतर ज्या बँका आहेत त्यांनी जे तुमचं सेव्हिंग अकाउंट होतं, ज्याच्यात शेतकऱ्याचा पैसा येत होता, काय विकला असेल शेतकऱ्याला तर तिथं पैसा यायचा, सरकारची कुठल्या योजनेचा पैसा यायचा, सेव्हिंग अकाउंट हे थांबवण्यात आलं होतं. आणि सांगितलं होतं की तुमचं जे क्रॉप लोन आहे ते तुम्ही रेग्युलर करा. तिथं सुद्धा बिचारा शेतकऱ्यांनी तिथं पैसा अडकल्यामुळे व्याजावर पैसा घेतला. नॉर्मल जे क्रॉप लोन होतं ते रेग्युलर केलं आणि ते सुद्धा शेतकरी दुर्दैवाने न ते प्रोत्साहनपण योजनेमध्ये बसणार आहेत, न कर्ज बाजारी म्हणजे कर्ज जे थकीत आहेत त्याच्यात ते बसणार आहेत. त्यामुळे असे सुद्धा लाखो शेतकरी आहेत. हाही मुद्दा आम्ही सरकारकडे घेणार आहोत. पण सरकार आमचं कुठेही ऐकत नाही. अधिवेशनामध्ये आम्ही नसलो तरी आमचे नेते तिथं बोलतायत, पण उत्तर देत असताना थातूर मातूर उत्तर सरकारकडनं नेत्यांकडनं दुर्दैवाने त्या ठिकाणी दिलं जात आहे. त्याचा विरोध आम्ही करतो आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी 29 तारखेला रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी लढणार आहोत. पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये आमच्याशी खोटं बोललं गेलं, शेतकऱ्यांशी खोटं बोललं गेलं आणि फक्त संकटमोचक जे नेते आहेत, जे महाजन साहेब आहेत, ते खोटं बोलले असं आपण म्हणू शकत नाही. ते तर बोललेच, पण आमच्या समोर, तुमच्या समोर फोनवर मुख्यमंत्री साहेबांची त्यांची चर्चा झाली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं अधिवेशन होण्या अगोदर तुमच्या बरोबर आम्ही चर्चा करू आणि या 40 लाख शेतकऱ्यांचा विषय आम्ही मार्गी लावू. म्हणजे 55 लाख शेतकऱ्यांची योजना आहे, 55 लाख शेतकऱ्यांची, आणि त्यात 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि तो दिलेला शब्द दुर्दैवाने त्यांनी तिथं पाळलेला नाही. त्यामुळे आमच्यावर तर अन्याय झालाच आहे, पण आमच्यापेक्षा सगळ्यात मोठा अन्याय कोणावर झाला असेल, कारण का आमचं कुठलंही लोन तिथं माफ होणार नव्हतं. तर 40 लाख शेतकऱ्यांवर दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने अन्याय केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. हे बघा, काही सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका अशी होती सरकारवर विश्वास ठेवा, काही नेत्यांची भूमिका होती सरकारवर विश्वास ठेवा. आणि आम्ही म्हणलो की आपण काही राजकारण करत नाही, ठीक आहे, सरकारला आपण संधी देऊन बघू, चर्चा करू, सरकारवर विश्वास ठेवून बघू. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झाल्यानंतर आपणही म्हणतो ते पद या राज्यातलं राजकीय दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचं मोठं पद आहे. ठेवूया विश्वास, ठेवला विश्वास आणि चूक झाली. त्यामुळे ज्या लोकांना वाटतं या सरकारवर विश्वास ठेवा, त्यांना मला एवढंच सांगायचंय, हे सरकार फसवाय. सरकार कोणाचंच नाही, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, नेत्यांचं सरकार आहे, फक्त फोडाफोडीमध्ये तिथं गुंतून राहिलेलं सरकार आहे. त्यामुळे 29 तारखेला जोपर्यंत अधिवेशनामध्ये शब्द दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनातून उठणार नाही. आमच्यावर जो जोर जबरदस्ती आमच्यावर शेतकऱ्यांवर करण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही जेल भरो आंदोलन तिथं करणार म्हणजे करणार. रोहित दादा, आपल्याकडे महाराष्ट्रभर भावी नेतृत्व म्हणून लोक पाहत आहेत, संपूर्ण राज्यावर. तर हे सगळं असताना तिथलीची एक चर्चा चालू आहे की विलिनीकरणाची, काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये विलग होणार आहे का? याबद्दल काही माहिती आहे? ती फक्त चर्चेचं, तसं काय होणार नाही. न आम्ही राष्ट्रवादी अजितदादांबरोबर तिथं विलीन होणार आहोत, न आम्ही काँग्रेस बरोबर विलीन होणार आहोत. आम्ही रस्त्याची लढाई लढत लोकांचा विश्वास संपादित करत तिथं राजकारण आणि समाजकारण करणार आहोत. प्रयोग आहे त्याच्यामध्ये उंबरठा उत्पन्न जे आहे, उंबरठा उत्पन्न आहे तेवढंच आहे. यावर्षी तुम्ही 11 लाख शेतकऱ्यांना तो विमा नाकारला गेला. पीक कापणी प्रयोगात सांगितलं की पीक कापणी प्रयोगामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न आलं. उंबरठा उत्पादन आपल्याला वाढवलं गेलं नाही. उंबरठा उत्पन्न एक तर उंबरठा उत्पादनाचा मुद्दा महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल. त्याच्याच बरोबर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी जे उत्पादन दाखवलेलं आहे त्याच्याशी बोलून एक कुठे ठोकताळा आपल्याला करावा लागणार आहे. पण या लोकांनी शेतकऱ्यांना फसवण्यासाठी सॅटेलाइट पण घुसवलेलं आहे आणि सॅटेलाइट घुसवल्यामुळे ते टक्केवारी त्या ठिकाणी बसत नसल्यामुळे लाखो शेतकऱ्यांवर अन्याय झाला. तुम्ही समजून घ्या, बीड जिल्ह्यामध्ये 24 मध्ये 450 कोटी येतात, 23 मध्ये 450 कोटी येतात, 25 मध्ये 350-400 कोटी रुपये येतात. आणि जेव्हा 25 मध्ये तुमचं नुकसान होतं, गेल्या वर्षी अतिवृष्टीचं नुकसान झालं का? तर झालं, तर 1 रुपया सुद्धा येत नाही. म्हणजे सीएम साहेब म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला विमा मिळला जाईल, आणि दुसऱ्या बाजूला विमा कुठेच दिला जात नाही. जसं मुख्यमंत्री म्हणतात बँका सिबिल बघून तुम्हाला अडवणार नाही, पण बँका आपल्याला अडवत आहेत. त्यामुळे या सरकारचं बँकाही ऐकत नाहीत आणि विमा कंपनी ऐकत नाहीत. आणि या जिल्ह्यातले स्थानिक काही मोठे नेते, त्यांना काय करायचं तर फक्त विम्यामध्ये पैसे खायचे. पण दुर्दैवाचं त्या पैसा खाण्याच्या नादामध्ये 99% शेतकऱ्यांवर, सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांवर अन्याय मात्र त्या ठिकाणी झालेला आहे. तोच मुद्दा महत्वाचा आहे. तर त्या मुद्द्यावर कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. पूर्वी 65 लाख शेतकरी हे बँकेकडनं कर्ज घेत होते. आता तो आकडा हळूहळू बघता बघता तो 43 लाखावर गेलाय. म्हणजे 20 लाख शेतकरी असे त्यांना बँक कर्जच देत नाही, अशी आजची वस्तुस्थिती आहे. पण सरकार बँकेबरोबर चर्चा करताना फक्त दिखावा करते की मी तुला सांगतो सिबिल बघायचं नाही. अरे पण शेतकरी बँकेमध्ये गेल्यानंतर सिबिल शिवाय त्याला कुठेही त्या ठिकाणी कर्ज मिळत नाही, याची वस्तुस्थिती आहे. आणि बऱ्याच लोकांना जे ओटीएस करतात त्यांना परत कर्ज मिळत नाही, हे पण वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती सरकार समजून घ्यायला दुर्दैवाने त्या ठिकाणी तयार नाही. दादा, नेमकं तुमच्या पक्षाचं चाललंय काय? लोकांना कळलंय, पण तुम्हाला कळत नसेल त्याला मी काय करणार. पवार साहेब आम्ही बिनविरोध असं मुख्यमंत्री म्हणतात आणि बिनविरोध होतात. राज्यसभेवर जाताना पवार साहेबच उमेदवार असतील, आम्ही बिनविरोध देऊ असं मुख्यमंत्री म्हणतात. दुसरीकडे त्याच्यानंतर आपण सुद्धा पुण्यातली विधान परिषदेची जागा लढवायची म्हणून सोडून देतो आणि उमेदवार देत नाही. काय याचा अर्थ काय द्यायचा? आपण जर बघितलं तर जे लोकसभा असते आणि राज्यसभा असते, राज्यसभेमध्ये सहसा अनुभवी लोक जास्त प्रमाणात तिथे असतात. या देशामध्ये आपण जर बघितलं तर आज सगळ्यात अनुभवी, राजकीय दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त चांगला अनुभव असणारा, केंद्रात आणि राज्यात ज्या व्यक्तींनी चांगलं काम केलं असा माणूस कोण? तर या देशात फक्त एक नाव घेतलं जातं, ते आदरणीय पवार साहेबांचं. आणि पवार साहेबांनी जेव्हा इच्छा तिथं व्यक्त केली होती, आपल्या त्या सगळ्या समीकरणामध्ये मतदार जे आपण बघणार होतो, राज्यसभेमध्ये एक खासियत अशी आहे, हात वर करून मतदान असतं, छोपं मतदान तिथं नसतं. त्यामुळे सगळ्यांना माहित होतं, भाजपपासून सगळ्यांना, की पवार साहेब हे निवडून येणार आहेत. तर मग कुठेतरी भूमिका आपण वेगळ्या पद्धतीने दाखवायची, नाही तर पाठिंबा देण्याची भूमिका तिथं दाखवण्याची कदाचित भूमिका ही भाजपने तिथं घेतली असेल. पण विषय एवढाच आहे, अनुभवी नेता महाराष्ट्रातून जर तिथं केंद्रात जाणार असेल, राज्यसभेत जाऊन महाराष्ट्राची भूमिका मांडणार असेल, तर सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला तर त्या चूक काय? पुण्याची जागा आणि अजून काय इतर जागा, हे बघा, लोकातलं जे इलेक्शन असतं ते लोकांवर चालतं. एखादा आमदारांना इलेक्शन लढायचं असेल तर 3-3.5 लाखाचं मतदान असतं. जर एखादा जिल्हा परिषद व्यक्तीला लढायचं असेल तर 40-50 हजाराचं मतदान असतं. त्यात भावना, विचार ह्या सगळ्या गोष्टी चालतात. पण जेव्हा सत्ता ज्या पक्षाची असते, जेव्हा समजा आता महायुतीची सत्ता आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झालं, त्यामुळे सहसा लोक काय बघतात, सत्ता महायुतीची आहे तर आपण महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून देऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यामुळे 70% मतदान
हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे होणार होतं ते महायुतीकडे होतं. आमच्याकडे 30% मतदान होतं. त्यामुळे आमचा उमेदवार हा प्रामाणिक होता, पुण्याचा चांगला पण आहे, पण पैशाचा वापर इतका मोठ्या प्रमाणात तिथं व्हायला लागला आणि सामान्य परिवारातला असल्यामुळे आणि मतदान हे महायुतीकडे जास्त असल्यामुळे त्या उमेदवाराला असं वाटलं की कदाचित माघार घेणं हे योग्य ठरू शकतं. कसं 11 जागा त्यांच्या झाल्यात काय नव्हतं. तेच तुम्हाला सांग साहेब, तुम्हाला तेच सांगतोय, सोलापूरमध्ये, बीडमध्ये सगळीकडे 70% मतदार, सगळे मतदार हे महायुतीकडे होते. सगळे मतदार हे महायुतीकडे होते, तर 30-40% फक्त आपल्याकडे होते. आणि मग त्या अनुषंगाने तिथं जे मतदान होणार होतं साहजिकच महायुतीचेच उमेदवार निवडून येणार होते. त्यामुळे हे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती, पण त्याच्यात ठराविक ठिकाणी माघार घेतली, पण बऱ्याच ठिकाणी लढलो, प्रामाणिकपणे लढलो. त्यामुळे शेवटी लढणं हे महत्वाचं असतं. साहेब, आपण काय करा, आमदारकी आणि विधानसभा आणि लोकसभा असेल तेव्हा हा प्रश्न तुम्ही विचारा, तेव्हा मीच असेल विरोधात, आम्हीच असणार आहे तिथे या सरकारच्या विरोधात, तेव्हा मात्र लोक आमच्या बाजूने असते हे तुम्हाला तिथं बघायला मिळेल. लागली कुठे अजून? लागली नाही अजून. कोणाला मंत्रीपद मिळणार आहे कोणालाच काही सांगता येणार नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण अजून एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा सत्तेतला एक खूप मोठा नेता हा कदाचित केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा होऊ शकतो आणि इथे असणारा छोट्या मंत्रिपद असणारा एक नेता त्याला एक महत्वाचं पद सुद्धा तिथं मिळू शकतं. ही सुद्धा चर्चा आहे. आणि त्याच्यातच या 6 खासदार जे आहेत जे फुटून गेलेले आहेत त्यांच्यापैकी एक देण्यापेक्षा कदाचित श्रीकांत शिंदेची सुद्धा वर्णी तिथं मंत्रिपदाची लागू शकते. त्यामुळे आज खासदार का फोडले जातात त्याचं प्रमुख कारण आहे डिलिमिटेशन कायदा आणायचा आहे. डिलिमिटेशन कायदा कसा की महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचना, वॉर्ड रचना अधिकाऱ्यांना आणि सत्तेतल्या लोकांना हाताशी धरून जशी बदलली जाते तशी लोकसभेची आणि विधानसभेची बदलता यावी या अनुषंगाने भाजप केविलवाना प्रयत्न करत आहे की आपल्याला डिलिमिटेशन कायदा पास झाला पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे असं लढलं त्यांची सत्ता या देशामध्ये तिथे येणार नाही. त्या केविलवाना प्रयत्नामध्ये आज सगळे खासदार हे फोडले जातात. किती काय केलं तरी त्यांना अजून फुटलेले सोडून 41 खासदार तिथं लागणार आहे. त्यामुळे डिलिमिटेशन कायदा हा या देशामध्ये येणार नाही. त्यामुळे काही केलं तरी या खासदारांची किंमत फक्त 2029 पर्यंत, नाही तर जोपर्यंत अधिवेशनामध्ये मतदानाचा विषय तोपर्यंत. ते झाल्यानंतर अमित शहा साहेब जसे बोलले होते, मी बोललो नव्हतो, अमित शहा साहेब बोलले होते, आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. कुबड्या म्हणजे कोण? एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष. त्यामुळे मग 2029ला ते एकटे लढणार असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे आणि अजितदादांचे बहुतांश आमदार फुटून हे भाजपमध्ये जातील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. बीड जिल्ह्याच्या बाबतीत दादा एक गंभीर प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की इथल्या काही पतसंस्था उडालेल्या आहेत आणि बीड मतदारसंघातील 60,000 ठेवीदार त्याच्यामध्ये हे झालेले आहेत प्रभावित आणि बीड जिल्ह्यामध्ये 2.5 लाख ठेवीदार प्रभावित झालेले आहेत. ज्ञानराजा मल्टी स्टेटचे आम्ही डिटेल माहिती काढली. त्यांच्याकडे आज देणं जितकं आहे ठेवीदारांचं त्याच्यापेक्षा दुप्पट मालमत्ता आहे त्यांची. परंतु प्रशासन हे जप्त करून त्याचा लिलाव करून लोकांना, कारण याच्यामध्ये अर्धे शेतकरी आहेत, स्थानिक नेतृत्व लक्ष घालत नाही याच्यामध्ये आपलं इथलं. तर शेतकरी जमिनी विकून त्याच्या पतसंस्थेमध्ये लोकांनी पैसे ठेवलेले आहेत आणि मध्यंतरी सरकारने त्याच्यामध्ये उपजिल्हा अधिकारी ते सुद्धा काही करीत नाही. म्हणजे कुठलाही अधिकारी काही करत नाही. 50 लोकांपेक्षा जास्त ठेवीदारांनी आत्महत्या केल्या आहेत आतापर्यंत. आमची विनंती आहे विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करा आणि याला ऍक्टिव्ह करण्याची. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये हजारो शेतकऱ्यांचे, सामान्य लोकांचे, मजुरांचे पैसे अडकलेले आहेत. बीड जिल्ह्याचा फक्त हा प्रश्न नसून माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा 110 कोटी रुपये सामान्य लोकांचे या बँकेमध्ये अडकलेले आहेत. हा विषय जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही गव्हर्नर साहेबांना सुद्धा भेटलो. तिथे ईडीची कारवाई तिथे सुरू झाली आणि मग आता ईडी त्याच्यामध्ये लक्ष देते. पण एक तुम्हाला गोष्ट सांगतो की त्याची जी कुठली मालमत्ता आहे त्याची किंमत नक्कीच जास्त आहे. ती सगळी जर योग्य भावाला विकली तर मग लोकांचे ते पैसे सुटू शकतील.
पण त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. जे लिक्विडेटर आहेत ते ठराविक लोकांना हाताशी धरून 100 कोटीची प्रॉपर्टी 20 कोटीला विकतात. मला असं कळतंय काही दिवसांपूर्वी या राज्यातल्या सत्तेतला एक खूप मोठा नेता त्याच्या कार्यकर्त्याला धरून अहिल्यानगर जिल्ह्याचा 150 कोटीची प्रॉपर्टी ही 20 कोटीमध्ये घेतलेली आहे. मग आता 20 कोटीमध्ये घेतली, असं जर सगळ्या प्रॉपर्टी 20-20 कोटीमध्ये विकल्या गेल्या तर गरिबाचे पैसे कसे वसूल होणार? त्यामुळे सत्ताधारी सुद्धा आता याच्यामध्ये पैसा खायला, भ्रष्टाचार करायला उतरलेले आहेत. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच एकत्रित राहून आवाज उठवावा लागेल. प्रॉपर्टीची जी कुठली खरी किंमत आहे त्या खऱ्या किमतीलाच प्रॉपर्टी विकून या गरीब लोकांचे पैसे तिथं दिले गेले पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल 22 अनेक महिला अत्याचार पीडित झालेले, तर त्या मुलींचा हत्या प्रकरण चालत आहे आणि त्यामध्ये तुमचे जे खासदार आहेत बजरंग सोनावणे त्यांच्या मुलाचं नाव होते. बजरंग सोनावणे एक तुम्ही समजून घ्या की या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2024 मध्ये आमच्या माहितीनुसार 40 खून आपल्या जिल्ह्यात झालेले, 2025 मध्ये 34 झालेत. 26 एप्रिल पासून आतापर्यंत 11 मर्डर आपल्या जिल्ह्यात झालेले आहेत. त्याच्यामध्ये खुनाचे प्रयत्न 2024 मध्ये 192 ते 95 आहेत, 25 मध्ये 145 ते 150 आहेत आणि 26 एप्रिल पासून आतापर्यंत 43 खुनाचे प्रयत्न आपल्या या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने झालेले आहेत. बलात्कार 2024 ला 180च्या आसपास बलात्कारच्या प्रकरण इथं झालेले आहेत, 25 मध्ये 200च्या आसपास झालेले आहेत आणि 26 एप्रिल पासून आतापर्यंत 80 बलात्काराचे प्रकरण आपल्या जिल्ह्यात झालेले आहेत. विनयभंग 450, 24, 25 मध्ये 482, 26 मध्ये एप्रिल पासून आतापर्यंत 127. म्हणजे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय हलाख्याची आहे. आणि हे आकडे मी जे सांगितले ते सर्व जाती धर्माच्या लोकांचे आहेत. त्यामुळे या सर्व लोकांना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. गुलेंचं जे प्रकरण झालं, गुले परिवाराबरोबर आम्ही आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. न्याय मिळत असताना फक्त या जिल्ह्यामध्ये अजून एक गोष्ट फार प्रामुख्याने होते, न्याय देताना उशीर होतो. तुम्ही महादेव मुंडे प्रकरण बघितलं असेल तर 3 वर्ष झालं अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. संदीप भैया आणि आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या पत्नीला भेटलो. भेटल्यानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेतली. मग सरकारला जाग आली. त्या मातेचं, त्या पत्नीचं म्हणणं असं होतं की बाबांनो आम्हाला हे अधिकारी इथं लागणार आहेत त्या तपास करायला, पण दुर्दैवाने ते अधिकारी दिले जात नव्हते. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा त्यांना ऐकलं जात नव्हतं. ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशनला महादेव मुंडेंच्या पत्नीने केलेला हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही गेल्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर रात्री त्यांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी जे अधिकारी त्या मातेने, त्या पत्नीने तिथं मागितले त्यांना तिथं ते मिळाले. संतोष देशमुखच्या बाबतीत काय झालं, संत गतीने सगळं चाललंय. त्याच्याच बरोबर आहे जे महादेव प्रकरण आहे, मुंडे प्रकरण, त्याच्यात तुम्ही बघितलं तर तपास पोलिसांकडे होता. आता पोलीस म्हणायला लागले आम्हाला काहीच सापडेना. आम्ही अनेक लोकांना बोललो, आता दिला तपास सीआयडी कडे. आता सीआयडी कशा पद्धतीने काम करतं आम्हाला माहिती ना. अजितदादांच्या बाबतीतलं प्रकरण हे आम्हाला माहिती, सीआयडी काहीच काम करत नाही. म्हणजे इथं फक्त कुठं काय डिले केला जातो. त्यामुळे गुन्हे प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा डिले होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. परत एकदा अजून एक गोष्ट सांगतो की कृपा करून याच्यामध्ये कुणीही राजकारण करू नये. जे कोणी जबाबदार असतील, जे काय असेल, खासदारांची भूमिका तीच आहे, आमची भूमिका तीच आहे, इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तीच आहे. स्वच्छ पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं बघा. आता आज खासदार इथे न येण्याचं कारण त्यांच्या मुलावर ऍलिगेशन झालेले. आता ऍलिगेशन बऱ्याच लोकांची चर्चा केल्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून झालंय असं काही लोकांची चर्चा आहे. पण तरी सुद्धा इथले खासदार प्रामाणिकपणे त्यांच्या मुलाला सांगून आता एसआयटीची जी चौकशी, तिथं तो त्याचं नाव काय, सौरभ हा आता पोलिसांच्या समोर जाऊन तिथं जबाब देणार आहे. आणि मला हे माहिती आहे की एसपी साहेबांनी सांगत असताना लोकांना हे सांगितलेलं आहे की सौरभ तिथं नव्हता, तो कारखाना होता, नंतर घरी होता, हे सीसीटीव्ही तिथं केलेलं आहे. त्यामुळे हे जे काय आकडेवारी मी सांगितले सर्व जाती धर्माचे आहेत. याच्यात राजकीय भूमिका कुणी घेऊ नये.
कुठलाही सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. पण ते करत असताना उगाच राजकारण याच्यामध्ये कुणी केलं तर हे लोकही खपून येणार नाही आणि आम्ही तिथं खपून घेणार नाही. पण गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, घुले परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, महादेव मुंडे प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आणि ही जी आकडेवारी मी सांगितली, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. या प्रकरणामध्ये खासदारांचा दबाव आहे, खासदार साहेबांनी या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्याच बरोबर सौरभ काय पळून गेलेला नाही. ज्या लोकांनी मर्डर केला पोलिसांनी सगळ्या लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या बाबतीत काही लोक फरार आहेत, हे माहिती आहे आपल्याला. किती वर्ष झालं फरार आहेत. महादेव मुंडेच्या बाबतीत मर्डर तर झालाय आणि हवेतून कुणी येऊन मर्डर केलेला नाही, त्याच्याबद्दल तर कुणीच सापडे ना. आणि मग याच्यात तुम्ही भूमिका घेत असताना मोठ्याचं पद, पण मोठ्याचं पोर आता पोलीस स्टेशनला चाललंय ना, तिथं बोलतंय ना पोलीस स्टेशन बरोबर, पोलिसांची संवाद साधते, चर्चा होते. ही भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे बघा, काही लोक राजकीय दृष्टिकोनातून जर बोलत असतील, हे करत असतील, ते करत असतील, हे योग्य नाही. माझं मत काय आहे, आम्ही लढणार आहोत. या जे काही 100 लोकांवर मर्डर झालेले 100 त्या परिवारासाठी आम्ही लढू. जे काही 200-300 महिलांवर बलात्कार झालेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. विनयभंग 500 लोकांवर त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. आम्ही जाती धर्म बघून तिथं लढत नसतो. त्यामुळे भूमिका घेत असताना आम्ही शेतकऱ्याची भूमिका घेतो. आज 99% शेतकरी इथं सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे आहेत. त्यासाठी आम्ही लढतोय, या लोकांसाठी सुद्धा लढणार. त्यामुळे याच्यातून कुणी वेगळी भूमिका घेऊन राजकारण याच्यामध्ये आणू नये. न्याय मिळाल्यासाठी पोलीस चांगले आणा. सत्तेच्या विरोधामध्ये जर रस्त्यावर उतरावं लागलं तरी सुद्धा उठेल. आणि एकंदरीत जिल्ह्याची जी कायदा व्यवस्था आहे 22 खून याचा उल्लेख केला आणि एक संतोष देशमुख यांचा खून झाला तर 3 होणार होते. माझं मत असं आहे, आकडेवारी बद्दल बोलत असताना वर्षाची आकडेवारी कशाला काढताय. आपण 10 वर्षाची आकडेवारी काढू की किती मर्डर झाले, किती विनयभंग झाले, किती बलात्कार झाले. 10 वर्षाच्या आकडेवारीवर आपण तिथं बोलू. अशा प्रकारची गुन्हेगारी फक्त बीड जिल्ह्यातच नाही झाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात बलात्कार बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. हे महाराष्ट्रभरची आकडेवारी माझ्याकडे आणि मोठ्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे. साहेब एक सांगतो, साहेब ऐका, इथं कोणालाही बदनाम करण्याचं आपण काम करत नाही. तुम्ही मला सांगा, आपल्या परिवारातला एखाद्या, आता दादा आज आमच्यात आहेत का, पण एखादा व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर परिवारावर काय होतं हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हे जी आकडेवारी मी सांगितली, हे गरिबाची भूमिका मांडतोय. श्रीमंताची माणसं मेली नाहीत, गरिबाची मेली आहेत. सगळ्या जाती धर्माची इथं मेलेली आहेत, त्यांना मारलं गेलं आहे. मग यांना न्याय कोण देणार. महादेव मुंडे काय श्रीमंत होता का, संतोष देशमुख काय चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती होता का. मग यांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे एक मर्डर असू का 1000 मर्डर असू, मर्डर हा मर्डर असतो. एक बलात्कार असू का 1000 बलात्कार असू, ते बलात्कार म्हणजे बलात्कार असतात. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय, आकडेवारी काढत असताना आपण 10 वर्षाची आकडेवारी काढू. कोणाला न्याय मिळाला, कोणाला न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला नसेल तर का नाही मिळाला, तिथं पोलीस अधिकारी कोण होता, कोण पोलीस अधिकारी किती वर्ष एकाच पोलीस स्टेशन मध्ये आहे, एकाच जिल्ह्यामध्ये आहे, एकाच तालुक्यामध्ये आहे, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. किती ह्याच्यामध्ये आपण FIR केलेलं आहेत, किती ह्याच्यामध्ये चार्जशीट झालेली आहे, किती प्रकरणं कोर्टात गेलेले आहेत, किती प्रकरणं कोर्टात घेऊन त्याला न्याय मिळाला पाहिजे, याचा अभ्यास आपण करू. हे बघा, लढत असताना वर्षभरासाठी लढून चालत नाही. लढायचं असेल तर आतापर्यंत जो अन्याय झाला त्याच्यासाठी लढलं पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेसाठी तुम्ही लढत असाल तर आमचं मत आहे, त्याच्याच बरोबर आज शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. 2020 चे पैसे अजूनपर्यंत 850 कोटी बीड जिल्ह्याची मिळाले नाही, त्यासाठी आपण लढूया. त्याच्याच बरोबर आता जो अन्याय झालेला आहे या शेतकऱ्यांवर, त्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यासाठी आपण लढूया. त्यामुळे आमची भूमिका समावेशक आहे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हा विषय मांडताय, जे राष्ट्रवादीचे आहेत, जे माजी पालकमंत्री आहेत, जे अजितदादा पवार यांच्या गटाचे आहेत, सत्ताधारी पक्षातील आहेत, ते धनंजय मुंडे कायदा उपस्थित करतायत बीडच्या विशेषतः. त्यांचा विषय ते मांडतायत, त्यांचा पक्ष वेगळा, ते का मांडतायत, कशामुळे वाटतायत. याच्या आधी इथं असणाऱ्या सामान्य लोकांवर जेव्हा अन्याय झाला कुठल्याही समाजाचा, तेव्हा ते का नाही बोलले. आता बोलतात. घुलेंना
तिथं न्याय मिळालाच पाहिजे. फार अन्याय झालाय त्या परिवाराबरोबर. महादेव मुंडेवर तिथं अन्याय झालाय, संतोष देशमुखवर अन्याय झालाय, परभणीमध्ये तिथं सूर्यवंशींवर अन्याय झालेला आहे. या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. फक्त भूमिका घेत असताना समावेशक भूमिका घेणं फार महत्वाचं आहे. सगळ्यांना न्याय तिथं मिळाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे. सध्याचं राजकारण पाहता या प्रकरणाचा उपयोग म्हणजे विजय बाप्पाचा मुलगा ज्या प्रकरणात विषय करून हे केलं तपास चालू आहे त्या प्रकरणाचा उपयोग करून बजरंग बाप्पावर मतदान करण्यासाठी सध्याचं राजकारण पाहता प्रभाव येईल असं वाटत नाही. मर्डर, बलात्कार, विनयभंग, अन्याय, तो सुद्धा गरिबांवर. यात पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा व्यक्ती म्हणून आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण बघत नाही. कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींकडे आम्ही बघत असताना सामाजिक हेतूतून बघतो, समावेशक भूमिकेतून बघतो, न्याय देण्याच्या भूमिकेतून बघतो आणि न्याय मिळालाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. मला अनेक लोक म्हणतात अजितदादांचं प्रकरण तू एवढं का लावून धरलेलं आहे. माझं एकच याच्यामध्ये मत आहे, माझे काका गेलेत, आमचा नेता गेलाय. जर त्यांच्यावर अन्याय झाला असं माझं मत असेल, आमच्या मनात शंका असेल तर शंकेचं निरसन होणं फार महत्वाचं आहे. पण पुढे बलाढ्य शक्ती आहे, त्या शक्तीला घाबरून मी जर घरी बसलो असतो दरवाजा लावून आणि मला राजकारण सुद्धा करायचंय तर उद्या जाऊन जर गरीब एखाद्या व्यक्ती माझ्याकडे आला असता म्हणला असता दादा मला न्याय मिळू द्या, एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असता तर न्याय मिळवून द्या, तर जो काकासाठी लढला नाही तो गरिबासाठी कसा लढणार. त्यामुळे त्या भूमिकेतून आम्ही लढतोय. पण आम्ही लढत असताना आम्ही विरोधात आहोत. माझ्याकडे जे पुरावे आले 100 पुरावे, त्यातले 50 पुरावे मी समोर आणलेत. आमची भूमिका एवढीच आहे, त्या 50 पुराव्यावर सीआयडी काय करते हे आम्हाला बघायचंय. AIB जी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ते काय करते हे आम्हाला बघायचंय. आणि मग त्यांचे एकदा रिपोर्ट आले तर राहिलेले 50 पुरावे आमच्याकडे आहेत ते आम्ही बघणार, क्रॉस चेक करायला की त्यांनी दिलेलं जे काही स्पष्टीकरण आहे, त्यांनी केलेलं इन्व्हेस्टिगेशन, आमच्याकडे राहिलेले जे पुरावे आहेत हे मॅच होते का आम्ही बघणार आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, पण शेवटी आम्ही विरोधात आहोत. सत्ताधारी लोक या बाबतीत का काय करत नाहीत हे मला माहित नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं सत्ताधारी म्हणजे अजितदादा हयातीत असताना, जिवंत असताना अनेक मोठे नेते त्यांच्याबरोबर आज जे काम करतात ते म्हणायचे दादा आमचा जे जिवलग मित्र आहे. मग त्यावेळेस मित्र आणि दादा गेल्यानंतर दादांना न्याय देण्यासाठी मित्रत्व कुठे गेलं, नाती कुठे गेली. मग राजकारणामध्ये राजकारण इतक्या लेवलला गेलं, इतक्या खालच्या लेवलला गेलंय की राजकारणामध्ये नात्याला आणि मैत्रीला दुर्दैवाने तिथे किंमत दिली जात नाही. अशीच भूमिका आपल्याला मानावं लागेल. शेवटचा प्रश्न आता एक प्रश्न असा आहे शेवटचा. लाखो ठेवीदार जिल्ह्यामध्ये प्रभावित आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील प्रभावित आहेत. त्या ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी माझी विनंती. काय प्रयत्न करणार? गव्हर्नर साहेबांना भेटलो, त्यानंतर ईडीची कारवाई सुरू झाली. मग काही प्रमाणात त्या विषयामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रॉपर्टी ज्या किमतीची आहे त्या किमतीच्या त्याच किमतीला ते विकलं गेलं पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि याच्यात कोण सत्ताधारी घुसतंय आणि जास्त महागाची प्रॉपर्टी स्वस्तात घेते याचाही तपास पत्रकारांनी करावा अहिल्यानगर पासून. विमानाने प्रवास करत असताना ते कुठल्याही प्रायव्हेट विमानाने गेलेलं नाही, ते इंडिगोली गेले. त्याच्यातून सर्वसामान्य लोक मग प्रवास करतात. त्यात मुख्यमंत्री पण होते आणि उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे इतरही नेते होते. त्यात वेगळं काय नाही. आता तिथे 2 मोठे नेते विमानात प्रवास करत असतील तर त्याची चर्चा होणारच. त्यामुळे ती चर्चा काय झाली, कशी झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. पण कदाचित आता जे काही केंद्रात मंत्री पदामध्ये बदल होणार आहेत त्याबद्दलची चर्चा झाली असावी. आणि जसं मी सांगतोय काही राज्याच्या प्रमुख एका नेत्याला फार मोठी जबाबदारी केंद्रात मिळू शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे उच्चस्तरीय चर्चा त्याच बाबतीतली झाली असावी आणि कोणाबरोबर झाली याचा अंदाज तुम्हाला आहे. आणि राहिला प्रश्न एकत्र प्रवास करायचा
दोन नेते एकाच विमानात जात असतील तर विमानाचं तेल वाचलं, मोदी साहेब म्हणतात पेट्रोल वाचवा आणि ते वाचलं असं आपलं म्हणावं. होत नसतं. टार्गेट केलं जाणार, खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जाणार, पण आमचे काँग्रेसचे, समाजवादी पार्टीचे कुठलाही खासदार त्याच्यात फुटणार नाही. 41 खासदारांची अजून जरूरत आहे डिलिमिटेशन कायदा पास व्हायला, पण कुठलाही नवीन खासदार फुटेल असं आम्हाला वाटत नाही. आता मुलगा घरी असताना, कारखान्यात असताना काही प्रमाणात ॲलिगेशन होत असेल तर बाप म्हणून काही प्रमाणात लोक हे भावनिक होत असतात. त्या अनुषंगाने या राज्याची होम मिनिस्टरची जबाबदारी कोणाकडे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. केंद्रातली कोणाची? अमित शहा साहेबांकडे. त्या अनुषंगाने लोक भेटत असतात.